हॅलो एव्हरीवन, आज बनवलं थंडीसाठी अतिशय पौष्टिक असं बाजरी सूप. त्यासाठी घरात असतील तेवढ्या भाज्या घ्यायच्या. जरी काही भाज्या नसेल तरी फक्त आलं लसूण आणि कांद्यावर पण खूप छान होतं सूप. त्यासाठी तुपाची फोडणी दिली. तुपाच्या फोडणीमध्ये आलं लसूण आणि मिरची टाकून घेतली. त्यानंतर एक छोटासा कांदा हे छानपैकी परतून घ्यायचं. हे सगळं परतल्यानंतर एक छोटासा टोमॅटो छानपैकी चिरून घेतला आणि तो टाकून घेतला आणि छान परतून घेतला. आता याच्यानंतर जेवढ्या भाज्या असतील त्या टाकायच्या. आता इथे मटार, कॉर्न आणि गाजर टाकून घेतलं आहे. तुम्ही ज्या भाज्या असतील त्या सगळ्या टाकून घेऊ शकता. जेवढ्या भाज्या तेवढं सूप पौष्टिक आणि छान होतं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं, काळी मिरी पावडर टाकली आणि छान सगळं एकदम परतून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी परतल्यानंतर याच्यात 3 पट पाणी टाकायचं आहे. आता इथे मी 3 कप पाणी टाकलं आहे आणि हे छानपैकी सगळं झाकून उकळून घ्यायचं आहे. हे उकळतं आहे तोपर्यंत साईडला आपल्याला बाजरीची पेस्ट करून घ्यायची. तर 1 चमचा बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धा कप पाणी टाकून हे छानपैकी आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आपण पाण्यामध्ये डायरेक्ट बाजरी टाकू शकतो, पण त्याने गाठी होतात. आता हे छानपैकी सूप उकळलेलं आहे आणि सगळ्या भाज्यांचा अर्क उतरला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता हे बाजरीच्या पिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे हलकेच टाकून हळूवार आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाहीत आणि सूप छान एकजीव होईल. अशा प्रकारेच आपण नाचणीचं आणि ज्वारीचं पण सूप बनवू शकतो. अगदी पौष्टिक, टेस्टला पण छान आणि दिसायला छान. थंडीच्या दिवशीत गरम गरम खूप छान